केली होती प्लांट ग्रोथ अँड न्यूट्रिशन या चॅप्टरला. त्याच्यामध्ये आपण प्लांट ग्रोथची बेसिक्स काही बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काही प्लांट ग्रोथच्या डिटेल्स बघायच्या आहेत. काही स्पेसिफिक गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पहिला अंडरस्टँड करणार आहोत, दॅट इज द ग्रोथ रेट. ग्रोथ rate. Growth rate is simply, we can say, the amount of growth has occurred in unit of time. Specific वेळेमध्ये किती ग्रोथ झाली, ही ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ रेट आपण त्याला काढू शकतो. what we can say, amount of growth occur in unit time. एका ठराविक टाइम मध्ये ग्रोथ किती होते त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक ग्रोथ रेट असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. हा ग्रोथ रेट आपल्याला वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो. अजून एकदा आपण वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. इट मे बी द increase in growth. ठीक है, increase in growth per unit time. It may be the another definition. Third definition we can say, increase in the number of cells. बरोबर, increase in number of cells. So cells per unit time. बघा, आपल्याला कशी वेगळ्या पद्धतीने डिफाइन करता येईल ग्रोथ रेट. काय, चेंज इन द नंबर ऑफ सेल्स पर युनिट टाइम. ठीक आहे, जर आपण साधा सिंपल जर विचार केला, इन्क्रीज इन द सेल नंबरचा जर विचार केला, नंबर ऑफ सेल्स काय होता, डिवाइड होता. फॉर एक्झाम्पल, वन सेल इट अंडरगोज अ सेल डिव्हिजन, इट बिकम्स अ 2. इट मे रिक्वायर्स अ स्पेसिफिक टाइम, फॉर एक्झाम्पल 20 मिनिट्स. बरोबर, 20 मिनिट्स लागतील. आणि जर 20 मिनिट्स जर लागत असतील तर 20 मिनिट मध्ये आपल्याला काय झाले, सेल डबल झाले. म्हणजे काय झाले, ग्रोथ काय झाली, डबल झाली असं आपल्याला म्हणतो. ठीक आहे. सो व्हॉट वी आर कन्सिडरिंग, अमाउंट ऑफ द सेल्स और नंबर ऑफ द सेल्स फॉर्म. ठीक आहे, अमाउंट ऑफ ग्रोथ वी आर कॅल्क्युलेटिंग. इन्क्रीज इन द ग्रोथ, whatever the growth is increased, that we are calculating per unit time. ठराविक असा वेळ घ्यायचा आणि त्या वेळेमध्ये किती ग्रोथ झाली, इन्क्रीज झाली, त्याला आपण काय म्हणूया, ग्रोथ रेट असं म्हणूया. साधारणतः when we look at the number of cells, then it can be measured in many different way. जर आपण याला जर वेगळ्या पद्धतीने जर सांगितलं, नंबर मे बी एक्सप्रेस्ड इन द n and time is expressed in terms of t. बघा, नंबर जर n असा जर आपण म्हटला, n इज द नंबर, कधी कुठेही आपण बघतो जास्तीत जास्त नंबरला आपण काय म्हणतो, n असं म्हणतो, आणि टाइमला काय म्हणतो, t असं म्हणतो. सो चेंज इन द नंबर ऑफ द सेल्स पर युनिट टाइम, दॅट मे बी द ग्रोथ रेट. ठीक आहे का, मग फॉर्म्युला सुद्धा आपल्याला तयार करता येईल. चेंज इन द नंबर ऑफ सेल्स दॅट मे बी रिप्रेझेंटेड बाय द dn. बरोबर, माहिती आहे तुम्हाला कसले इक्वेशन म्हणून त्याला, डिफरन्शिएशन. बरोबर ना, डिफरन्शिएशन तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये जास्तीत शिकता, तर तेच इक्वेशन आपल्याला इथे लागू करायचं आहे. आणि चेंज इन द टाइम इज इक्वल टू ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट. याला काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट असं म्हणायचं. याला काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट. इट मे बी कॉल्ड एज AGR. AGR is equal to dn by dt. साधा सिंपल फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा. व्हॉट इज दिस dn? चेंज इन द नंबर ऑफ सेल्स. बरोबर, चेंज इन द नंबर ऑफ सेल्स. अँड dt, चेंज इन द टाइम और टाइम रिक्वायर्ड फॉर दिस चेंज. बरोबर, हा जो काय, हा चेंज, टाइम चेंज काय आहे, जेवढा टाइम ह्या ग्रोथ साठी लागला किंवा हे नंबर चेंज होण्यासाठी लागला तो टाइम आपल्याला. उदाहरण, फॉर एक्झाम्पल, आता आपण किती घेतलंय बघा. फॉर एक्झाम्पल, एक सेल होती, बरोबर, चेंज झाला,
याच्यामध्ये किती चेंज झाला? डबल झाला, बरोबर. म्हणजे 2 आपण लिहूया, मिनिट्स किती लागले? 20. You can just divide this 2 by 20. That will be the growth rate in 20 minutes. Per minute जर असेल, आपण जर पर मिनिट काढला तर 20 करायचं, बरोबर. पर आवर्स करायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यायला लागेल. ठीक आहे, आपण पर मिनिट जर घेतला तर काय करायला लागेल? साधं सिंपल करायला लागेल. 0. काय आपल्याला किती झालं? 2 डिवायडेड बाय 20 किती होईल? 0.1, बरोबर का? 0.1. This will be the 0.1 cell is formed per minute. बरोबर, एका मिनिटामध्ये एवढे सेल्स तयार झालेले आपल्याला भेटतील. दिस विल बी द ग्रोथ रेट. असा आपल्याला ग्रोथ रेट याचा कॅल्क्युलेट करता येऊ शकेल. सो दिस इज द ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट. ओके, याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट असं म्हणायचं. जर ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट बघितला, इट इज अमाउंट ऑफ अ न्यूली फॉर्म्ड ग्रोथ और न्यूली फॉर्म्ड टिश्यू, न्यूली फॉर्म्ड सेल्स. नवीन सेल्स तयार झालेल्याच फक्त आपण याच्यात कन्सिडर करतो, बरोबर. मग काय होईल? कधी कधी आपल्याला याचा प्रॉब्लेम असलेला बघायला मिळतो. वी कॅनॉट कम्पेअर द ग्रोथ ऑफ 2 डिफरंट युनिट्स. वेगळ्या प्रकारच्या युनिट्सची ग्रोथ आपण एकत्र कॅल्क्युलेट करू शकत नाही. अशी जर ग्रोथ रेट कॅल्क्युलेट करू शकलो नाही तर मग याचा उपयोग जास्त होतो. बट इट इज व्हेरी गुड मेजर ऑफ द ग्रोथ टू एक्सप्रेस द ग्रोथ ऑफ अ सिंगल युनिट और स्पेसिफिक ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझमची ग्रोथ सांगण्यासाठी आपल्याला हा महत्त्वाचा, बरोबर. दुसरा, सेल डिव्हिजन स्टडी करण्यासाठी. सेल डिव्हिजन स्टडी करण्यासाठी सुद्धा हा फार महत्त्वाचा, की हाऊ मच टाइम इट विल टेक अँड हाऊ मच टिश्यू वी विल बी फॉर्मिंग विथ इन स्पेसिफिक टाइम. ठराविक वेळेमध्ये आपण हा किती तयार करू शकतो, ग्रोथ किती तयार करू शकतो, किती सेल्स तयार करू शकतो, याच्यासाठी हा ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट फार महत्त्वाचा असलेला आपल्याला मिळेल. दिस ॲबिलिटी टू ग्रो इज इफिशियन्सी. त्याला काय म्हणायचं? इफिशियन्सी असं म्हणायचं. ॲबिलिटी जी आहे त्याला आपण इफिशियन्सी असं म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारची ग्रोथ आपल्याला असलेली बघायला मिळते, दॅट मे बी द रिलेटिव्ह ग्रोथ रेट. दुसरा, रिलेटिव्ह ग्रोथ रेट, बरोबर. रिलेटिव्ह ग्रोथ रेट. फर्स्ट आहे ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट आणि दुसरा आहे रिलेटिव्ह ग्रोथ रेट. ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट मध्ये काय सांगितलं आपण? increase in the number of cells per unit time. That's it. ठीक है. But now what we are considering in the relative growth rate, we are considering both cases. Here, increase in the number of cells. Increase in number of cells. ठीक है. Increase in the number of cells per unit time as well as, ठीक है, per unit time as well as number of cells present there. तिथं असणाऱ्या किती सेल्स आहेत, टोटल नंबर ऑफ सेल्स. टोटल नंबर ऑफ सेल्स वी आर ऑल्सो कन्सिडरिंग इन दिस केस. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत. काय करायचं आहे? आपल्याला पहिला इन्क्रीजिंग द नंबर ऑफ सेल्स पर युनिट टाइम हे तर कन्सिडर करायचं आहे, पण त्याच्या ऍडिशन मध्ये काय कन्सिडर करायचं आहे? टोटल नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल बघा, हा कशासाठी? दिस रिलेटिव्ह ग्रोथ रेट इज रिस्पॉन्सिबल और इट कॅन बी यूज्ड ॲज अ कॉमन फॉर बोथ डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम साठी कॉमन वापरला जाऊ शकतो ऍट अ टाइम. बघा, इकडं आपण एक एक्झाम्पल जर घेतलं, एक ऑर्गॅनिझम आहे ए नावाचा, त्याच्यामध्ये सुरुवातीला एक सेल होती आणि बी आहे त्याच्यामध्ये 3 सेल होत्या, बरोबर. बरोबर, किती आहे? बी ऑर्गॅनिझम मध्ये किती आहे? 3. आणि ए मध्ये किती आहेत? आपण त्यांना 1 तास डिवाइड करायला दिला. 1 तासामध्ये याच्यापासून आपल्याला 6 सेल्स तयार झालेल्या बघायला मिळाल्या. किती? 6 सेल्स तयार झालेल्या बघायला मिळाल्या. तर दुसऱ्याकडे काय होईल? साधं सिंपल, 3 टाइम वाढतील. तिथे किती होणार? मग बघा,
3 होईल, 3 4 6 झाल्या, ठीक आहे, 9 झाल्या आणि 12, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अजून पण पुढे घेऊन जाऊ शकतो. मग आपल्याला काय लक्षात येईल, ग्रोथ रेट ऑफ बी इज मोर व्हेन वी कन्सिडर द ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट. ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट जर काढला तर बी चा काय असणार आहे, जास्त असणार, आणि ए चा काय असणार आहे, कमी असणार आहे. बट व्हॉट इज द सिच्युएशन, कंडिशन काय, मग आपण काय करायचं, या दोन्हीचे ग्रोथ रेट डिवायडेड बाय द नंबर ऑफ सेल्स, बरोबर, नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ सेल्स. आता किती सेल्स आहेत इथं, साधारणतः ज्या सेल्स आहेत ते आपल्याला डिवाइड करायचे. कशाला डिवाइड करायच्या, ऍब्सोल्यूट ग्रोथ रेटला डिवाइड करायचे. म्हणून जर आपण रिलेटिव्ह ग्रोथ रेट बघितला तर रिलेटिव्ह ग्रोथ रेट इज इक्वल टू ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट डिवायडेड बाय एन. एन इज द टोटल नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट देअर. तिथं असणाऱ्या टोटल नंबर ज्या सेल्स आहेत त्या आपल्याला इथं डिवाइड कराव्या लागतात. यानं काय होतं बघा, नाउ वी कॅन कम्पेअर द ग्रोथ रेट ऑफ ईच ऑफ द क्वांटिटी, ईच ऑफ द पार्ट. प्रत्येक पार्टचा आपण काय करू शकतो, ग्रोथ रेट कम्पेअर करू शकतो. म्हणजे आपण जर विचारलं की ए चा ग्रोथ रेट जास्त आहे की बी चा ग्रोथ रेट जास्त आहे, तर आपल्याला कसं काढायला लागेल, रिलेटिव्ह ग्रोथ रेट आपल्याला काढावा लागेल. इट इज अ कॉमन बेस फॉर द कंपॅरिझन. कंपॅरिझन साठी कॉमन बेस कुठला आहे, रिलेटिव्ह ग्रोथ रेट. सो रिलेटिव्ह ग्रोथ रेट इज completely different from the absolute growth rate. Absolute growth rate is used to measure the growth of the specific part. But when we have to compare this with each other, at that time we have to use the relative growth rate for it. एक लक्षात ठेवा, रिलेटिव्ह ग्रोथ रेट कधी आपल्याला रिलेशन लावायचं आहे कुणाचं, दोन वेगळ्या प्रकारच्या ग्रोथचं. म्हणजे लीफ मध्ये किती ग्रोथ होते आणि स्टेम मध्ये किती होते, हे हाऊ वी कॅन मेजर इट विथ द हेल्प ऑफ which is the more and which is the less, that can be measured in terms of this relative growth rate. So it is a common basis, but it is a specific, absolute. There is no comparison possible in this case of the absolute growth. So you can measure the growth of a different types in this two different types of the formula. हा दोन फॉर्म्युला आपल्याला कुठल्याही प्रकारची ग्रोथ मोजता येऊ शकते. सो इट इज अ ग्रोथ रेट, अमाउंट ऑफ इनक्रीज इन द ग्रोथ पर युनिट टाइम. इट इज अ ग्रोथ इफिशियन्सी. ठीक आहे. सो दिस इफिशियन्सी ऑफ अ सेल डिपेंड्स ऑन द पर्टिक्युलर टाइप ऑफ अ टिश्यू एज वेल. कुठल्या प्रकारच्या टिश्यू मध्ये ती सेल आहे त्याच्यावरून आपल्याला ग्रोथ वेगवेगळी असलेली बघायला मिळते. देन वी मूव टुवर्ड्स द टाइप ऑफ अ ग्रोथ. दुसरा पॉइंट आपल्याला आहे तो म्हणजे टाइप ऑफ ग्रोथ. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ग्रोथ रेट साठी. बाकीचं काही आपल्याला त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्टीज नसणार आहेत. टाइप्स ऑफ ग्रोथ. युजुअली ग्रोथ कॅन बी डिवायडेड इनटू द टू डिफरंट टाइप्स. बघा, दोन वेगळ्या प्रकारची ग्रोथ आपल्याला असलेली बघायला मिळते. प्लांट मध्ये दोन वेगळ्या पद्धतीने ग्रोथ होते. पहिली ग्रोथ होते arithmetic growth. Arithmetic growth. Arithmetic growth is increase in the growth arithmetically. बघा, arithmetic increase in growth. ग्रोथ मध्ये कशी इंक्रीज होणार आहे, arithmetic increase होणार आहे. What is arithmetic increase? 1, 2, 3 or we can say in plus growth असलेली बघायला मिळते. बघा काय होईल, एक सेल आपल्याला असलेली बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण एक सेल घेतली, एका सेलच्या पहिल्यांदा सेल किती होती, 2 होती, बरोबर, 2 होती. नाउ व्हॉट हॅपन्स, वन सेल अंडरगोज अ maturity and it do not divide. तिकडे बघा, ही सेल काय होणार आहे, नो डिव्हिजन. Then what happens, only one cell divides. एकच सेल डिवाइड, बरोबर,
एक सेल डिवाइड झाली तर काय होईल, एक मॅच्युअर्ड सेल आहे ती तशीच राहणार आणि दुसरी सेल डिवाइड, किती सेल्स तयार झाल्या, 3 प्लस 1, प्रत्येक वेळेस काय झालं प्लस 1. नाउ व्हॉट हॅपन्स, फ्रॉम दिस न्यूली फॉर्म्ड 2 cells one cell undergoes a maturation. ठीक आहे, काय होते मॅच्युअर, ही ऑलरेडी मॅच्युअर झालेली आहे, त्याला आपण डॅश करूया, ही सुद्धा काय होणार आहे मॅच्युअर होणार. अँड नाउ ओनली वन सेल अंडरगोज अ डिव्हिजन, ही डिवाइड होते, डिवाइड होते. नाउ हाऊ मेनी सेल्स विल बी फॉर्म्ड, 1 2 matured cells, 3, and this has the ability to divide, and therefore it will form 4 cells. Likewise, initially it was 1, then it becomes 2, then it becomes 3, then it becomes 4. Likewise, it increases in the number. बघा साधा सिंपल आहे, काय एकाची 2 झाली, बाकीच्या मॅच्युअर झाल्या. These 3 now get matured. इथं लक्षात द्या, त्या 3 काय होतील नंतर मॅच्युअर होतील, and only one remain into the division ability. Okay, so this is the arithmetic increase, and this arithmetic increase is nothing but the arithmetic growth. त्याला काय म्हणायचं arithmetic growth. मग arithmetic growth कशी होते, it increase here is in this way, 1 2 3 4 5 like this. Okay, slow increase is there, or you can again say 2 4 6 like this. If there are 2 cells, then it may becomes different. 2 cells असतील ओरिजिनली तर त्याचा वेगळा आपल्याला विचार करावा लागेल, कारण सुरुवातीच्या 2 सेल्स असतील आणि त्या 2 सेल मध्ये जर ऍबिलिटी असेल डिव्हिजनची तर काय होईल, 2 च्या 4 होतील. लाईकवाईज 2 च्या 4 होतील, 2 मॅच्युअर होतील, 2 इमॅच्युअर राहतील, बरोबर ना. बघा मग काय होईल नंतर, 4 च्या उरलेल्या 2 आहेत त्या पुन्हा 8 होतील. फॉर एक्झाम्पल आता 2 ओरिजिनली जर 2 आपण घेतला तर काय होईल, सेल डिव्हिजन 2 मध्ये जाईल. बघा कारण तुम्हाला तिथं आकडे मला वाटतं वेगळे दिलेले आहेत. 2 4 6 8 असं आकडे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. दॅट डझंट मॅटर. ओके, सेंटीमीटर मध्ये दिलेलं आपण नंबर मध्ये बोलतो, ठीक आहे, डझंट मॅटर. बघा 2 सेल असतील तर काय होईल, या 2 सेलच्या काय होतील 4 सेल्स तयार, बरोबर. बघा इकडे बघा 4 सेल तयार झाले, 4 मधल्या काय होतील, या कडेच्या किंवा मधल्या 2 काय होतील मॅच्युअर होतील. दिस 2 ओनली विल अंडरगो डिव्हिजन. मग काय होतील, त्या 4 तशाच राहतील आणि एक इकडच्या बाजूला एक सेल तयार झाली, बरोबर. किती झाले आता 6 झाले. लाईकवाईज आता मधल्या जे 4 आहेत त्या काय होणार मॅच्युअर असणार, बरोबर. आणि ह्या 4 च्या काय होणार नंतर 8. ओके, मधल्या 6 असतील मॅच्युअर होतील आणि नंतर बाकीच्या 2 डिव्हिजन मध्ये राहतील. लाईकवाईज दिस इज द अरिथमेटिक ग्रोथ. नाउ हियर 2 4 6 8 like this. Suppose one cell is 2 centimeter in length, just to understand. सेंटीमीटर मध्ये सेलची साईज नसते, पण हा टिश्यू एवढा आहे 2 सेंटीमीटर आहे, तो काय झाला 4 सेंटीमीटर झाला, 4 सेंटीमीटरचा 6 सेंटीमीटर झाला, 6 सेंटीमीटरचा 8 सेंटीमीटर झाला. लाईक दिस देयर इज अ ओनली additional growth occurs. Okay, so this kind of a growth is nothing but the arithmetic growth, and this arithmetic growth can be calculated with a very simple formula. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला असलेला बघा ना, length occurred or increase in the length in time unit is equal to L0. L0 सुरुवातीची लेंथ, इनिशियल लेंथ ऑफ द प्लांट पार्टची सुरुवातीची लेंथ, ठीक आहे. लेंथ आपल्याला प्लस RT R इज ग्रोथ रेट. बघा LT इज द चेंज इन द लेंथ, त्याला काय म्हणूयात चेंज इन द लेंथ
or length after time t. आपल्याला ज्या टाइम मध्ये आपण एक्सपेरिमेंट करतोय त्या टाइम मधला जी लेंथ वाढलेली आहे किंवा टाइम टी ठराविक अशा वेळेनंतरची जी लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो LTS. L0 लेंथ at time 0 म्हणजे ज्या वेळेस एक्सपेरिमेंट सुरू केला त्यावेळेची जी लेंथ आहे त्याला काय म्हणायचं L0 असं म्हणायचं. R इज द ग्रोथ रेट. R काय असेल ग्रोथ रेट आहे. ग्रोथ रेट and t is a time of a growth. T time of growth. बघा तर अशा पद्धतीने आपण याचा विचार करतो किंवा ह्या अरिथमॅटिक ग्रोथ किती झाली किंवा कशी होते ते आपल्याला इथं काढता येऊ शकते. जर आपण विचार केला तर ही काय समजा मी आता एक्सपेरिमेंट सुरू केला बरोबर टाइम 0 ठीक आहे तो काय झाला टाइम 0 झाला XYZ टाइम असेल त्या टाइमला मी सुरुवात केली तर तो काय झाला टाइम 0 झाला. मी ज्या वेळेस एक्सपेरिमेंट एंड करणार आहे बरोबर 1 तासानंतर एंड केला तर त्यानंतरची ग्रोथ किती आहे हे मला कळता येईल बरोबर. सुरुवातीची ग्रोथ रेट किती आणि हा टाइम किती वेळासाठी आपण ग्रोथ बघितलेली आहे ठीक आहे. आता साधं एक्झाम्पल घेऊयात आपण जस्ट टू क्रॅक आयडिया. बघा साधं सिंपल आपल्या लक्षात येईल. L0 काय फॉर एक्झाम्पल L0 30 मिनिट्स आहे बरोबर. आफ्टर 30 मिनिट्स वी हॅव स्टडी L0 सॉरी 30 सेंटीमीटर इथे 30 सेंटीमीटर बरोबर. आणि ह्या प्लांटची ग्रोथ रेट किती आहे बघा 1 सेंटीमीटर पर मिनिट आहे बरोबर 1 सेंटीमीटर पर मिनिट. and we have studied it for 10 minutes म्हणजे t is equal to 10 बरोबर. t काय आहे 10 मिनिट. 10 मिनिटासाठी आपण तो एक्सपेरिमेंट केलेला आहे बरोबर. मग समजा टोटल लेंथ किती झाली मग बघा साधं सिंपल L t किती असणार आहे 30 सेंटीमीटर अगोदरच होती प्लस ग्रोथ रेट किती आहे 1 आहे आणि टाइम किती बघितला आपण 10 बरोबर. सो इट बिकम्स 40 सेंटीमीटर बरोबर लाईक दिस. अशा पद्धतीने आपल्याला ही LT किती झाली किंवा टोटल लेंथ अरिथमॅटिक ग्रोथ किती झाली ते आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानं काढता येईल. कधी कधी तुम्हाला नीट साठी असे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतील. कसे हे लॉजिक आहे. तुम्ही याच्या अगोदर मॅथमॅटिक्स मध्ये असे कितीतरी प्रश्न सोडवलेले आहेत. ग्रोथ किती झाली याला एवढे पैसे दिले होते आणि दररोज एवढे पैसे त्याला तो त्याच्या बॉक्स मध्ये टाकत होता आणि 4 महिन्याने किती पैसे झाले असं येईल. किंवा दररोज एक चॉकलेट मिळत होतं आणि प्रत्येक दिवशी एक चॉकलेट वाढवून मिळत होतं तर त्याची टोटल चॉकलेट एवढ्या दिवसामध्ये किती झाली. असे भरपूर प्रश्न तुम्ही बघितले असतील तर त्याच प्रकारचा प्रश्न म्हणून घाबरून जायचं नाही या प्रश्नाला. मी मुद्दामून इथं सोडून देतोय का तर तुम्हाला हे आयडिया एकदम क्लिअर व्हावी म्हणून हा प्रश्न आपल्याला लक्षात आला पाहिजे. पण असंही विचारलं जाईल प्लांट हॅव्हिंग अ दिस मच ऑफ अ लेंथ ॲट अ टाइम आफ्टर द 2 hours of a experiment, how much growth has occurred in the plant. ठीक आहे. तर तिथं आपल्याला लक्षात येईल की ऑप्शन दिलेले असते कंडिशन दिलेलं अरिथमॅटिक ग्रोथ हाऊ मच इज द अरिथमॅटिक ग्रोथ ऑकर्ड इन द प्लांट अँड सो तिथं काय सांगितलं जाईल टाइम दिला जाईल ग्रोथ रेट इज सो अँड सो ठीक आहे. आणि टाइम किती आपण काय सांगितलं ते मी शिकत आहे किती हा पॅनावर तर तुम्हाला काढता आला पाहिजे म्हणजे घाबरून जायचं नाही. ऍक्युरेट व्हॅल्यू तुम्हाला काढता येऊ शकते.
तर अशा पद्धतीने ही ग्रोथ रेट असलेली बघायला मिळते. When you look at this growth rate, when we plot the growth against the time, ग्रोथ जर आपण टाइमच्या अगेन्स्ट जर आपण प्लॉट केली तर याचा प्लॉट कसा येतो? इट बिकम्स अ लिनियर ग्राफ. कसा येतो? हा लिनियर ग्राफ येतो. साधं सिंपल. आपल्याला ग्रोथ किंवा लेंथ असं म्हणूयात. आता आपण लेंथचा विचार केला. लेंथ और हाईट यू कॅन से इन सेंटीमीटर. किती वाढली हाईट पर युनिट टाइम. इकडे टाइम घेतला आहे, बरोबर? टाइम बघा, हा जर टाइम इथे घेतला तर काय होणार आहे? याची जी लेंथ असणार आहे किंवा हाईट असणार आहे ती काय होणार आहे? लिनियर इन्क्रीज झालेला बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे किती होती? 2 होती, बरोबर? बघा इथे किती असणार आहे? म्हणजे बघा हे 2 आहे, इथे किती असणार आहे? 4 असणार आहे, इथे किती असणार आहे? 6 असणार आहे, बरोबर? आणि जर वरती आपण विचार केला तर काय असणार आहे? 8 असणार आहे. थोडंसं बदलून घ्या, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळेल. लिनियर ग्रोथ असलेली बघायला मिळेल. सो लिनियर ग्राफ यू कॅन ऑब्झर्व इन दिस केस ऑफ द अरिथमॅटिक ग्रोथ. अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये आपल्याला काय लिनियर ग्राफ असलेला बघायला मिळेल. ग्रोथ रेटचा ग्राफ कसा येईल? लिनियर आलेला बघायला मिळेल. लिनियर ग्राफ असं सुद्धा बघायला मिळेल. Which of the following graph shows a arithmetic growth of the plant? Arithmetic growth, plant ची arithmetic growth कुठला ग्राफ सांगतोय? तर लक्षात ठेवायचं, linear graph is giving the presentation of the arithmetic growth. Clear? So this kind of the concepts we can understand in different way. वेगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड करता येऊ शकते. So this is about the linear graph, or it can be called as a linear curve. Linear curve is observed in the arithmetic growth. Arithmetic growth मध्ये आपल्याला linear curve प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. क्लियर? साधं सिंपल लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला इन्क्रीजेस कसा होणार आहे? इथे सुद्धा आपण समजायला कसं सांगितलंय? इन्क्रीज कसा होतोय? 1 2 3 4 6 5 कंटिन्युअस आपल्याला ग्रोथ 1 न वाढत गेली. सुरुवात 2 ने केली असेल तर म्हणजे मल्टिपल तेवढे ऍडिशन होत जाणार आहे. मल्टिपल होत नाही, ऍडिशन होत जाणार आहे. 2 न जर सुरुवात केली असेल तर 2 ची ऍडिशन होत जाणार आहे. 1 न जर सुरुवात केली तर 1 न, 3 न जर सुरुवात केली तर 3 बरोबर? अशा पद्धतीने ग्रोथ होत जाणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं. म्हणून वेगळ्या पद्धतीने लॉजिक जर लावून तुम्ही जर हे प्रश्न सोडवले तर ह्या प्रश्नामध्ये वेगळं असं अजिबात काही नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो दिस इज द अरिथमॅटिक ग्रोथ, अँड दिस अरिथमॅटिक ग्रोथ इज फाउंड इन द स्पेसिफिकली मॅच्युअर्ड पार्ट ऑफ द प्लांट. प्लांटचे जे मॅच्युअर्ड पार्ट असतात त्याच्यामध्ये अरिथमॅटिक ग्रोथ आपल्याला असलेली बघायला मिळते. प्लांट मध्ये जी असते ती अरिथमॅटिक ग्रोथ असते असं आपण म्हटलं तरी चालेल. ठीक आहे? जी आपल्याला दुसऱ्या प्रकारची ग्रोथ असणार आहे ती जर ग्रोथ बघितली, दॅट इज द जिओमेट्रिक ग्रोथ. Geometric growth, or it can be called as a logistic growth. यालाच आपण काय म्हणतो? Logistic growth. Again, you can see arithmetic growth is slow. Arithmetic growth कशी असते? Slow असते as compared to the geometric growth. ठीक आहे? दुसरी जी ग्रोथ आहे जिओमेट्रिक किंवा लॉजिस्टिक ग्रोथ आहे त्या याच्यामध्ये काय थोड्याफार प्रमाणात बदल असतो. जर आपण अरिथमेटिक ग्रोथ बघितली तर स्लो असते आणि जिओमेट्रिक ग्रोथ काय असते? इनिशियली स्लो बट देन इट इज व्हेरी फास्ट. बघा, इन्क्रीज इन द सेल, इन्क्रीज इन ग्रोथ, सेल म्हणण्यापेक्षा ग्रोथ ऑकर्स इन जिओमेट्रिक मॅनर किंवा पॅटर्न असतं. जिओमेट्रिक पॅटर्न. व्हॉट इज जिओमेट्रिक पॅटर्न? ठीक आहे, जिओमेट्रिक पॅटर्न काय होत जातो? वाढत जातो. कंटिन्युअसली देयर इज इन्क्रीज. 1 चा 2 झाला, 2 चा 4, 4 चा 8 होणार, 8 चा 16 होणार, लाईक दिस. बरोबर? म्हणजे काय होणार? बघा इथं कशी असणार? 1 इन्क्रीज. इन्क्रीज कसा होतो? याच्यामध्ये
increase in the growth or number of a cell occurs 1, 2, 4, 8, 16, 32. जर अजून घेतला तर 64. So initially the growth is slow. ही कशी आहे? Slow. Initially growth is slow, but later on what is there? It is very fast, and it will increase the intensity of growth. Growth ची इंटेन्सिटी जशी ग्रोथ टाइम वाढेल तशी ग्रोथ काय होते? जास्त होते. बघा, जेवढा टाइम वाढेल तेवढी ग्रोथ काय होणार आहे? जास्त होणार. सो व्हॉट हॅपन्स इन दिस केस? बघा, दुसरी गोष्ट, when we have all different kinds of cells, बघा एक सेल आहे इकडं, एक सेलचे काय होतील? 2 सेल तयार. But now these both cells do not or any of the 2 cells do not undergoes the maturation. त्या दोन्हीपैकी कुठलीच सेल मॅच्युरेशन मध्ये जाते का? नाही जात. काय होतात त्या? each cell has ability to divide. इथं काय? ही पण सेल डिवाइड होते आणि ही पण सेल डिवाइड. मग दोन्ही सेल डिवाइड झाले काय होणार? 2 च्या 4 सेल्स तयार. बघा काय काय झालं इथं? 2 च्या 4 सेल्स तयार. These all 4 cells have ability to divide. त्या 4 सेल मध्ये काय? सेल डिव्हिजनची ability. पण 4 सेलच्या काय होणार? 8 सेल तयार झाले. बरोबर, 8 सेल तयार. क्लिअर? 8 सेलचे काय होणार ना? बघा, साधं सिंपल. 8 सेलच्या 16 सेल्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. बरोबर. बघा ग्रोथ कशी झाली आहे. अगोदरच्या ग्रोथ मध्ये जर आपण विचार केला तर काय झालं असतं? 1 च्या 2, 3, 4 आणि 5 सेल तयार झाले असते. किती सेल तयार झाले असत्या? एका सेल पासून 5 सेल तयार झाल्या असत्या. पण आता काय झाल्या? एका सेल पासून किती सेल्स तयार झाल्या? 16 विथिन सेम टाइम. फक्त काय झालं? ग्रोथ पॅटर्न बदललाय. अरिथमेटिक टू जिओमेट्रिक. सो सच काइंड ऑफ द ग्रोथ इट इज व्हेरी हाय. ग्रोथ रेट सुरुवातीला किती होता? थोडा ग्रोथ रेट. बघा, सुरुवातीला किती ग्रोथ रेट होता? थोडाच होता. नंतर काय झाला? डबल झाला. नंतर पुन्हा डबल, नंतर पुन्हा डबल. मग आपल्याला अशा पद्धतीने ग्रोथ रेट काय होत जातो? इन्क्रीज झालेला बघायला मिळेल. सो दिस इन्क्रीज इज नथिंग बट द जिओमेट्रिक इन्क्रीज. बरोबर, जिओमेट्रिक इन्क्रीज आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल. बघा, जिओमेट्रिक इन्क्रीज जर झाला तर आपल्याला ग्राफ कसा येईल याचा? when we look at the graph at that time we can have different kinds of aspects as well. बघा, जर आपण पहिले कॅल्क्युलेट करूया तर नंतर ग्राफ टाकूया. दिस geometric growth can be calculated with another kind of formula. त्याचा आपल्याला फॉर्म्युला वेगळा असलेला बघायला मिळतो. We can say that is a change in the size or change in the what we can say length change आहे. बरोबर, जर आपण W न जर साईज किंवा काय म्हणूयात आपण त्याला विड्थ असं म्हणा किंवा लेंथ असं म्हणा, हे जर आपण बघितलं तर W1 सुरुवातीला किंवा एक ठराविक वेळेनंतरची ग्रोथ किती आहे इज इक्वल टू W0 is equal to ERT. What is this E? E is the natural logarithm. Natural log कोणाचा काढायचा आहे? रेट आणि टाइम. इथं सुद्धा सेम आहे. बघा काय म्हणूयात आपण? W1 काय असेल? फायनल साइज किंवा फायनल ग्रोथ असेल. W0 इनिशियल ग्रोथ असेल, इनिशियल साइज असेल. बरोबर. हा ई काय असेल? नॅचरल लॉग असेल. कोणाचा लॉग असतो हा? आर आणि टी चा लॉग. बरोबर. आर काय असेल? ग्रोथ
रेट असेल, टी काय असेल, टाइम असेल, टाइम ऑफ एक्सपेरिमेंट, किती वेळ हा एक्सपेरिमेंट केलेला आहे असा, बरोबर. तर आपल्याला याच्यावरून काय काढता येईल, लोगॅरिथमिक ग्रोथ किंवा जिओमेट्रिक ग्रोथ किती झाली ते आपल्याला काढता येईल. क्लियर? सो इट इज द फॉर्म्युला फॉर द जिओमेट्रिक ग्रोथ. नाउ जिओमेट्रिक ग्रोथ कॅन ऑकर्स इन डिफरंट वे. आपल्याला जिओमेट्रिक ग्रोथ वेगवेगळ्या पद्धतीनं आलेली बघायला मिळते किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं झालेली बघायला मिळते. बघूया आपण जिओमेट्रिक ग्रोथचा जर विचार केला, जर आपण याचा ग्राफ जर प्लॉट केला, when we plot the growth against the time, बरोबर, ग्राफ जर बघितला तर कसा येईल, when we consider the absolute geometric growth, absolute geometric growth जर कन्सिडर केली तर त्याला काय होईल बघा, सुरुवातीला हा स्लो असेल, इकडे लक्ष द्या, सुरुवातीला काय असेल, स्लो असेल, देन इट विल इन्क्रीज व्हेरी फास्ट, कंटिन्युअस इन्क्रीज झालेला बघा. Clear? That will be the J-shaped curve. कसा असेल हा, J-shaped curve. J curve we will obtain from the geometric growth. Geometric growth मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, J-shaped curve बघायला. If there is no any limit, then we will find the same that may be called as exponential curve. तर आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल कर्व असे म्हणू. इट विल बी द एक्सपोनेन्शियल कर्व ऑर दिस मे बी कॉल्ड एज अ एक्सपोनेन्शियल ग्रोथ. बघा, त्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतो. तर इथे काय, साधं सिंपल, इथे सुद्धा सेंटीमीटर म्हणा, लेंथ आहे, ग्रोथ आहे, ग्रोथ इन सेंटीमीटर अँड हियर इज द टाइम. एक्स ऍक्सिस ला टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती ग्रोथ असलेली बघायला मिळते. जर टाइम थोडा जरी वाढला तरी ग्रोथ काय होते, नंतर फास्ट होते. किती फास्ट होईल, जेवढं त्याची ग्रोथ रेट जास्त तेवढी फास्ट झालेली बघायला मिळेल. इट विल नॉट स्टॉप ऍट एनी टाइम टिल देयर इज अ लिमिटेशन्स. जोपर्यंत त्याला लिमिटेशन्स नसतील त्यावेळी तोपर्यंत तो थांबणार नाहीये. म्हणून त्याला म्हणायचं जे शेप्ड किंवा एक्सपोनेन्शियल कर्व असं आहे, बरोबर. अगोदरचं काय होतं अरिथमेटिक मध्ये, लिनियर. बट व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली इन द नेचर अबाउट द जिओमेट्रिक ग्रोथ ऑकर्स इन सम ऑफ द पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटच्या काही पार्ट मध्ये आपल्याला जिओमेट्रिक ग्रोथ झालेली बघायला मिळते. बट ऍक्च्युअली व्हॉट काइंड ऑफ अ कर्व वी ऑब्झर्व इन द नॅचरल कंडिशन. नॅचरल कंडिशन मध्ये आपल्याला कुठला कर्व बघायला मिळतो, ह्या दोन्ही पैकी कुठलाच कर्व आपल्याला बघायला मिळत नाही. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. आपल्याला कुठलं काय बघायला मिळतं, बघा मी काय म्हणतोय, नेचर मध्ये काय बघायला मिळतं, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. कसं कॉम्बिनेशन बघायला मिळेल, साधं सिंपल एक्झाम्पल आहे. सुरुवातीला इन एम्ब्रियोनिक स्टेज देयर इज अ जिओमेट्रिक ग्रोथ. एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये काय होते, जिओमेट्रिक ग्रोथ होते. इनिशियली सुरुवातीला एम्ब्रियोनिक स्टेज, एम्ब्रियो और यू कैन से सीड ड्यूरिंग जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन और फॉर्मेशन ऑफ सीड फॉर्मेशनच्या वेळेस काय होते बघा, इकडे लक्ष द्या. हा काय होणार, एक सेल आहे दॅट मे बी द झायगोट, बरोबर, झायगोट फर्टिलाइज्ड ओव्हिल आहे, बरोबर, ओव्हम आहे, ठीक आहे. ह्या ओव्हमचं काय होणार, दोन सेल तयार झाल्या, बरोबर, 2 च्या 4 सेल तयार झाल्या, आपण बघितलं होतं याच्यावर, ठीक आहे. 4 च्या 8 सेल तयार झाल्या, बरोबर. अशा पद्धतीने 8 सेल तयार झाल्या, 8 च्या 16 सेल तयार झाल्या. इट विल बी द जिओमेट्रिक ग्रोथ ऍट द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियो डेव्हलप ज्यावेळेस होतो त्यावेळेस आठवत असेल आपल्याला, रिप्रोडक्शन मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. काय स्टडी केलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट एम्ब्रियो, बरोबर. प्लांट एम्ब्रियो डेव्हलपमेंट कसा होतो ते बघितलं, एम्ब्रियोनिक ऍक्सिस कसा डेव्हलप होतो ते बघितलेलं आहे.
मग त्याच्यामध्ये सस्पेन्सर सेल्स तयार होतात, अमुक सेल तयार होतात, अमुक सेल सगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होतात, ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर रॅडिकल कसा तयार होतो, फिल्बिन कसं, डेव्हलपमेंट ऑफ द सीड, ही गोष्ट आपण बघितलेली आहे. सीड जर्मिनेशनचं म्हणू नका, सीड डेव्हलपमेंट असं, सीड डेव्हलपमेंटच्या वेळेस आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर तिथे काय होते, जिओमेट्रिक ग्रोथ होते. बट वेन वी हॅव अ कम्प्लीट लाईफ ऑफ और प्लांट, well developed plant, at that time we observe some of the parts undergo the arithmetic growth and some of the parts undergo the geometric growth, and therefore combiningly leads to the another kind of a curve. combiningly दुसरा कर्व आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो आणि त्या कर्वला आपण काय म्हणतो, सिग्मॉइड कर्व असं म्हणतो. ऍक्च्युअल ग्रोथ कर्व कसा असतो ते आपल्याला पहिलं बघणं गरजेचं आहे. हे आपण दोन्ही याच्यात बघितलं. कशात, दोन टाईप मध्ये, अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये लिनियर कर्व आहे आणि जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये काय, जे शेप किंवा एक्सपोनेन्शियल कर्व आहे. बट these curves do not exist in the nature because there are many different kinds of the conditions. Cells undergoes a differentiation. Cells काय होते, डिफरन्शिएशन मध्ये जाते. सेलच्या प्रॉपर्टीज असतात वेगवेगळ्या, ग्रोथच्या प्रॉपर्टीज आहेत असं म्हणूया आपण. त्या ग्रोथच्या प्रॉपर्टीज सगळ्या एकत्र केल्या की आपल्याला वेगळ्या प्रकारची ग्रोथ बघायला मिळते. दुसरी कंडिशन, देयर इज अ लिमिटेशन ऑफ द न्यूट्रिएंट्स. काल आपण फॅक्टर्स बघितले होते ग्रोथ वरती अफेक्ट करणारे न्यूट्रिएंट्स. जेवढी ग्रोथ जास्त होणार, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, एक वेगळं एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर आयडिया होईल नेचर मध्ये काय एक्झिस्ट असतं. व्हेन वी कन्सिडर द एक्सपोनेन्शियल ग्रोथ, स्पेशली इन केस ऑफ द हाऊस फ्लाय मध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ कोणामध्ये दिसते, रिप्रोडक्टिव्ह एक्सपोनेन्शियल ग्रोथ दिसते. म्हणजे एका हाऊस फ्लाय पासून काय होतात, शेकडो हाऊस फ्लाय तयार होतात. एका किती अंडी घालते एक हाऊस फ्लाय, शेकडो अंडी घालते, 300-400 अंडी घालते, बरोबर. एका हाऊस फ्लाय पासून किती होणार, मग 400 हाऊस फ्लाय. आता त्या 400 हाऊस फ्लाय मध्ये प्रत्येकाने 400 अंडी घालते, किती होती बघा, जस्ट इमॅजिन. And if we give all different kinds of the favorable conditions to that housefly, what will happen within 1 year? They will form a ball of the ball म्हणतो बरं का, म्हणजे एकत्र अशा आपण कधीतरी हाऊसफ्लाय मारले असतील आणि त्याचा असा एकत्र करून ठेवले असतील, तर असं जर एकत्र करून ठेवला आणि त्याचा बॉल जर तयार केला तर पृथ्वीपेक्षा मोठा होतो. किती, 1 वर्ष. If we provide all the conditions, just imagine what happens if this exponential condition or exponential growth do not have limitations. जर बघा, जस्ट आताच बघितलं आपण, साधं सिंपल, किती मिनिटामध्ये आपण 1 मिनिट जर विचार केला तर एका मिनिटामध्ये कितीतरी सेल्स तयार होतात. तर ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ. इट इज अ थिओरिटिकल पार्ट, बट इन प्रॅक्टिकल, इन नेचर इट डू नॉट एक्झिस्ट. हे फक्त आपल्याला थेरॉटिकल अंडरस्टँड करण्यासाठी ओके, काही प्रॉब्लेम नाही, पण नेचर मध्ये असं होत नाही. नेचर मध्ये काय होतं ते आपल्याला ग्रोथ कर्व नुसार बघायचं आहे. इन द प्लांट दॅट अनदर पॉइंट वी विल बी मेकिंग व्हेरी क्लिअर. सो these are the different types of the growth, arithmetic growth आणि geometric growth. त्याच्यानंतरच आपल्याला पॉइंट बघायचा आहे तो अजून थोडंसं जरा टाइप्स ऑफ ग्रोथ जरा थोड्याशा एखाद्या वेगळ्या एक्झाम्पल जरा अंडरस्टँड करूया. याच्या अगोदर आपण 2 ग्रोथ रेट बघितले होते, ते अजून जिओमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल, त्या दोन्हीमध्ये किंवा अरिथमेटिक आणि एक्सपोनेन्शियल, ह्या दोन्हीमध्ये आपण काय करूया, जरा वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करूया. जर आपण साधा एखाद्या पार्टचा जर विचार केला, म्हणजेच याच्या अगोदरही आपण विचार केला होता की ऍब्सोल्यूट ग्रोथ आणि दुसरी आहे रिलेटिव्ह ग्रोथ. ऍब्सोल्यूट ग्रोथ कशी होते आणि रिलेटिव्ह ग्रोथ कशी होते, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला डिफरन्स करायचा आहे. Absolute and relative. This relative is very important to compare the things. बघा, ऍब्सोल्यूट ग्रोथ त्यांनी एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते चांगलं दिलेलं आहे. त्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय सांगितलंय, 2 लीफ आपल्याला प्रेझेंट तिथं असते बघायला मिळतं. 2 लीफ दिलेले, एक छोटं पान दिलेलं आहे, बरोबर, एक छोटं पान दिलेलं आहे आणि त्या पानामध्ये ग्रोथ झालेली दाखवली. काय झालंय, ग्रोथ झालेली दाखवली.
बरोबर. ग्रोथ किती झाली ते त्यांनी दाखवली. अगोदरची ग्रोथ काय होती 5 सेंटीमीटर होती, बरोबर. सुरुवातीची ग्रोथ काय होती 5 सेंटीमीटर लेंथ होती आणि नंतर 5 सेंटीमीटर त्याच्यामध्ये ऍडिशन झाली, बरोबर. टोटल किती झाली मग 10 सेंटीमीटर, बरोबर. 10 सेंटीमीटर. दुसरा प्लांट आहे, दुसरं लीफ आहे. त्या लीफ मध्ये अगोदरची ग्रोथ आपल्याला 50 सेंटीमीटर असलेली बघायला मिळते. त्याच्यामध्ये इन्क्रीज किती झाला 5 सेंटीमीटरचा इन्क्रीज झाला, बरोबर. 5 सेंटीमीटर अँड देअरफॉर इट बिकेम 55 सेंटीमीटर. बघा, जर आपण ऍब्सोल्यूट ग्रोथ बघितली तर किती झाली. इन ईच ऑफ दिस केस ऍब्सोल्यूट ग्रोथ इज अ ऍब्सोल्यूट ग्रोथ किती झाली 5 सेंटीमीटर. बघा, ऍब्सोल्यूट ग्रोथ किती झाली 5 सेंटीमीटर. ठीक आहे. ए प्लांट मध्ये सुद्धा तीच झाली आणि बी लीफ मध्ये सुद्धा तीच झाली. बघा, ऍब्सोल्यूट ग्रोथ किती 5 सेंटीमीटर इन ईच. बट कॅन वी कंपेअर दॅट, कॅन वी से दॅट सेम ग्रोथ हॅज ऑकर्ड इन द बोथ प्लांट. सेमच झाली, बदल झालाय का नाही झाला असं म्हणू शकतो का आपण, नाही म्हणू शकतो. कुठली ग्रोथ जास्त आहे कुठली कमी आहे, ग्रोथ रेट कुणाचा कमी आणि कुणाचा जास्त म्हणता येईल. वी कांट से विथ द ऍब्सोल्यूट ग्रोथ बिकॉज ईच हॅज इन्क्रीज्ड विथ 5 सेंटीमीटर. प्रत्येक जण काय झाला 5 सेंटीमीटर वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. बट when we think of this larger plant at that time it requires a large. ठीक आहे. म्हणजे 5 सेंटीमीटर केला तर याचं काही एकट्याचं तेवढं कॉन्ट्रिब्युशन आहे का नाहीये. इनिशियली इट हॅज अ लार्ज अमाउंट ऑफ द ऍसेट विथ इट, लार्ज अमाउंट ऑफ द सेल्स विथ इट. 50 सेंटीमीटर त्याच्याकडे ऑलरेडी आहे आणि त्यांनी 5 सेंटीमीटर केलं. बघा, साधं सिंपल. तुम्ही जर बाहेर गेला आणि काही थोडंसं कोणीतरी काहीतरी काम सांगितलं आणि तुम्ही काम केलं आणि तुम्हाला 1000 रुपये मिळाले, तुम्ही काय म्हणणार हे मला 1000 रुपये मिळाले, बरोबर. आणि अंबानीने बाहेर जाऊन काम केलं आणि त्याला 1000 रुपये मिळाले. काय उपयोग आहे त्याचा, का तर ऑलरेडी त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत. तसं या मोठ्या पानामध्ये ऑलरेडी भरपूर सेल्स आहेत, त्याने 5 सेल्स तयार केले म्हणजे काही मोठं काम केलं नाही. पण याला छोट्यानं काय केलं मोठं काम. तर ग्रोथ कोणाची जास्त आहे, रिलेटिव्ह ग्रोथ रेट जर आपण बघितला तर रिलेटिव्ह ग्रोथ रेट इन दिस केस ऑफ ए इज 100%. किती आहे 100%. इनिशियली इट वॉज 5 सेंटीमीटर and this 5 centimeter of a leaf has increased by more 5 centimeter and therefore it is a 100%. But when we compare म्हणजेच किती 5 by 5 into 100, बरोबर. 5 by 5 into 100 like this. But when we look at this growth of the bee at that time 5 divided by 55, बरोबर. 5 divided by 55 into 100 it comes 10% only, बरोबर. किती 10%. ठीक आहे. म्हणजे 11%. साधं सिंपल 11%. किती ग्रोथ झाली याची 11%, बरोबर. 11%. हे साधं सिंपल जर आपण विचार केला तर काय होतंय, तर ग्रोथ आपल्याला दिसायला सेम आहे पण काय आहे कमी जास्त आहे. ग्रोथ रेट काय कमी जास्त आहे. याचा ग्रोथ रेट फक्त 11% आहे आणि याचा ग्रोथ रेट किती आहे 100%. सो वी कॅन कम्पेअर the growth rates of two different kinds of the parts with the relative growth rate and not with the absolute growth rate. Absolute growth rate is just an increase in the growth. Increase किती झाला 5 सेंटीमीटर झाला. Increase किती झाला 55, irrespective of the original cells or common phenomenon. आपण कॉमन बेसिस याला घेतोय का नाही, फक्त इन्क्रीज झालेलं बघतो. म्हणजे अंबानीने 1000 रुपये कमवले तर 1000 रुपये कमावले असं म्हणणार आणि आपण पण केले तर आपण कमावले असं म्हणणार, बरोबर. आपल्याकडे किती होते 1 रुपया, आपल्याकडे 2-4 रुपये 10 रुपये होते. अंबानीकडे निगेटिव्ह मध्ये जाईल, बरोबर ना.
त्याची ग्रोथ काय निगेटिव्ह पॉईंट किती पॉईंट मध्ये येईल माहित नाही मला, पण आपली मात्र पर्सेंट वाईज इन्क्रीज झालेला बघायला मिळेल. ठीक आहे, मे बी मोर दॅन 100% असा ग्रोथ झालेला. सो लाईक दिस यू कॅन टेक अ लुक ॲट द डिफरंट ग्रोथ रेट. सो whenever you want to compare the growths of the two different plants, you have to consider the relative growth rate. कंपेअर जर करायचं असेल तर काय करायला लागेल तुम्हाला, रिलेटिव्ह ग्रोथ रेटच मोजावं लागेल. बरोबर, आणि रिलेटिव्ह ग्रोथ रेट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. सो इट इज अ व्हेरी गुड मेजर ऑफ द ग्रोथ. क्लिअर, ही एक आयडिया आपल्याला महत्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. So next important point is the growth curve. दूसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला असलेला बघायला मिळतो, that is a growth curve. And this growth curve what we have in natural conditions, we can say this graphical representation, as we have said, two of the growth curves. आपण दोन ग्रोथ कर्व बघितले, त्याच्यामध्ये मी काही पुन्हा सांगणार नाही. तीन प्रकारचे ग्रोथ कर्व आपल्याला बघायला मिळतात. एक आहे लिनियर growth curve, बरोबर, linear growth curve. Here is the arithmetic growth. Arithmetic growth gives rise to the linear growth. आणि दुसरा काय, exponential. लिनियर आहे, सरळ असतो म्हणून त्याला आपण लिनियरच फक्त म्हणूया. इथं जे शेप्ड or exponential or J-shaped growth curve. बरोबर, आणि हा ग्रोथ कर्व कशामुळे झालेला बघायला मिळतो, तर दिस ग्रोथ कर्व ऑकर्स ड्यू टू द जिओमेट्रिक ग्रोथ मुळे काय कुठला कर्व बघायला मिळतो, तर आपल्याला एक्सपोनेन्शियल किंवा जे शेप्ड कर्व बघायला मिळतो. आणि तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल, that is another type of a curve we observe in the nature, and that is the sigmoid curve. Sigmoid curve is combined arithmetic, geometric growths. Combination or no growth may be there. In this case, there will not be any kind of a growth. Growth सुद्धा आपल्याला तिथं असलेली बघायला मिळणार नाही. हा सिग्मॉइड कर्व आपल्याला फार महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. तर आपण सिग्मॉइड कर्व जरासा डिटेल मध्ये डिस्कस करू. In this sigmoid curve, what happens? We plot the same growth against the time. बघा, ग्रोथ अगेन्स्ट टाइम. पण काय प्लॉट करणार आहे, ग्रोथ अगेन्स्ट टाइम. काय आपल्याला ठरवायचं, ग्रोथ आणि टाइम याचा कर्व. इनिशियली इन दिस सिग्मॉइड कर्व ग्रोथ इज व्हेरी स्लो. इट मीन्स अरिथमॅटिक ग्रोथ इज देयर. सुरुवातीला काय होते, अरिथमॅटिक ग्रोथ. बघा, साधं सिंपल लक्षात ठेवायचं. इथं दोन कधी हे प्रश्न, हे बारीक गोष्टी मी पुन्हा स्ट्रेस करून का सांगतोय लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न ऑब्जेक्टिव्ह जर आले तर आपल्याला गोंधळ उडायला नको म्हणून. बघा, सुरुवातीला काय होते, स्लो ग्रोथ एकदम स्लो झालेली बघा, आणि हळूहळू वाढायला सुरुवात. इफ इट इज अटेनिंग सम कंडिशन, then it will increase very fast geometrically, and then after some time what happens, it slows again, attains the arithmetic growth, and then the complete arithmetic growth or steady growth, there is the death equal to newly formed cells. ठीक है, दोन्ही गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत. इट शोज अ एस शेप्ड कर्व. कसला कर्व आहे इथं, एस शेप्ड कर्व असलेला आपल्याला बघा. इन दिस केस दिस कर्व कॅन बी डिवाइडेड इनटू द 3 डिफरंट रिजन्स. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रिजन मध्ये आपल्याला डिवाइड करता येतो.
कर्व किती रिजन मध्ये डिवाइड करता येते आपल्याला? 3 रिजन मध्ये डिवाइड करता येते. पहिला रिजन आपल्याला सांगता येईल लॅग फेज किंवा त्याला स्लो फेज असं म्हणूया. लॅग फेज बरोबर. आणि दुसरं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल बघा, किंवा त्याला आपण काय म्हणतो लॉग फेज असं म्हणतो. कसली फेज म्हणायचं? लॉग फेज असं म्हणायचं. बघा इथं मी डिमार्केशन केलेलं आहे. इथून इथपर्यंत काय लॉग फेज आहे किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. सुरुवातीला स्लो आहे आणि त्याच्यानंतर एकदम फास्ट वाढलं आणि नंतर थोडंसं कमी व्हायला लागले. ठीक आहे, तर ही काय झाली? एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली. आणि सगळ्यात शेवटी असलेली बघायला मिळते स्टेडी स्टेट असलेली बघायला मिळते. कालही आपण याच्याबद्दल जरा थोडंसं रेफरन्ससाठी घेऊन बघितलेलं होतं. बघा व्हॉट हॅपन्स हिअर इन दिस केस. बघा एक एक स्टेज जर बघितली या कर्व मध्ये, एक एक स्टेज जर बघितली कर्व मध्ये, तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इथं लक्षात येतील. एक गोष्ट लक्षात येते की सुरुवातीला काय असते? लॅग फेज असते बरोबर. लॅग फेज असते. लॅग फेज हिअर ग्रोथ इज स्लो. इथं काय असते? ग्रोथ स्लो असते. आणि देन काय झालेले असते? लॉग फेज झालेली असते, एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि त्याच्यानंतर काय होतं? स्टेडी स्टेट असलेली बघा स्टेडी स्टेट. ठीक आहे, स्टेडी. देयर इज नो इनक्रीज अँड नो डिक्रीज इन द ग्रोथ. ग्रोथ इनक्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही. ठीक आहे, त्या प्रत्येक स्टेज मध्ये वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या बघायला मिळतात. बघूया. लॅग फेज कशी असते? लॅग फेज shows very slow growth. Slow growth. You can see this growth is the arithmetic one. Arithmetic growth. Yes, there is a arithmetic growth. आपल्याला अरिथमॅटिक ग्रोथ झालेली बघा, स्लोली वाढलेली बघा. एका पाठोपाठ एक सेल इथं आलेली बघा. बट इन द लॉग फेज व्हॉट हॅपन्स? इथं स्लो असते. आपल्याला लॉग फेज कशी असलेली बघायला मिळते? इट इज फास्ट ग्रोथ. ग्रोथ कशी आहे? इथं फास्ट असलेली बघायला मिळते. ठीक आहे, आपल्याला फास्ट ग्रोथ असलेली बघायला मिळते. आणि याला काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपल्याला इथं एक्सपोनेन्शियल ग्रोथ असलेली बघायला. And then we look at the third stage, that is a steady state. Steady state. In the steady state, what happens? This number of cells formed and number of dead cells equals. Okay. No growth. No growth. No growth phase. तिथं कुठल्याही प्रकारची सेल डिव्हिजन होत नाही असं म्हणूया. आणि जरी झाली तरी जेवढ्या सेल्स डेड झालेल्या आहेत तेवढेच सेल्स नवीन तयार झालेल्या आपल्याला. तर अशा पद्धतीची आपल्याला स्टेडी स्टेट. अगेन देयर इज अ नो ग्रोथ. देयरफॉर इफ देयर इज अ डेथ ऑफ द सेल्स देन इट डिक्रीजेस इन द साइज एज वेल. ग्रोथ आपल्याला डिक्रीज झालेली सुद्धा बघायला मिळते. तर अशा प्रकारची ही सिग्मॉइड कर्व आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. ठीक आहे, किंवा त्याला स्टेशनरी फेज असंही म्हटलेलं बघा. स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज दिस मे बी कॉल्ड एज अ स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकते. ठीक आहे. सो इन ऍक्च्युअल नॅचरल कंडिशन दिस काइंड ऑफ कर्व यू विल ऑब्झर्व इन द ग्रोथ. ग्रोथ मध्ये आपल्याला असा कर्व बघायला मिळतो. ठीक आहे, लक्षात राहील. सो these are the different curves we will find in the growth and the growth measurement. Clear? So this is different aspects of the growth. Growth चे वेगवेगळे aspects आपल्याला असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये काय शंका? Clear? So this is the growth curve. So there are many different kinds of the aspects of the growth, and in the cells as well. Growing cells do have many different kinds of the aspects. Growing cells मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे aspects असलेले बघायला मिळतात. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असलेल्या बघायला मिळतात.
किंवा प्रॉपर्टीज असलेल्या बघायला मिळतात, त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. अजून एक गोष्ट आपल्याला इथं टोटल पिरियड जो लागला पूर्ण कंप्लीट ग्रोथ साठी, तर आपण ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ असं म्हणतो. तो एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. टोटल पिरियड म्हणजे लॅग फेज टोटल पिरियड किंवा त्यालाच आपण ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ म्हणजे काय, एका फॉर्म्युल्यामध्ये मी रिप्रेझेंट करतो. ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ, ग्रोथचा ग्रँड पिरियड काय आहे इज इक्वल टू पिरियड रिक्वायर्ड फॉर द लॅग फेज प्लस लॉग फेज प्लस स्टेशनरी फेज. Phase period is the grand period required for the growth. ग्रोथ साठी जो ग्रँड पिरियड लागतो तो कसा असतो, काय असतो, लॅग फेज साठी जो पिरियड लागला तो, लॉग फेज साठी पिरियड जो लागला तो, आणि स्टेशनरी फेज साठी जो पिरियड लागतो तो पिरियड म्हणजे काय, ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. एवढं झालं की आपल्याला ग्रोथ अंडरस्टँड झाली. ग्रोथचे काही इतर थोडेसे आस्पेक्ट्स आहेत ते जरासे बघूया. ठीक आहे. एवढं साधं सिंपल आहे. लॅग फेज प्लस लॉग फेज प्लस स्टेशनरी फेज पिरियड, या सगळ्यांचे जो वेळ आहे, समजा लॅग फेजला किती लागत असेल, 10 मिनिट्स लागत असतील, लॉग फेजला 5 मिनिट्स लागत असतील, आणि स्टेशनरी फेज 1 तासाची असेल, तर टोटल 1 hour 15 minutes एवढा आपल्याला हा ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ असे बघायला मिळेल. सो one more concept we are going to discuss is the differentiation, de-differentiation, redifferentiation and plasticity. बघा, पहिला त्याच्यातला आपण बघूया डिफरन्सिएशन. Differentiation is nothing but the maturation. डिफरन्सिएशन म्हणजे काय आहे, मॅच्युरेशन असलेलं बघायला मिळतं. इट इज अ परमनंट चेंज इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ सेल. व्हॉट इज डिफरन्सिएशन? इट इज अ परमनंट चेंज इन structure and function of cell. बघा, याच्यामध्ये काय होतं, परमनंट चेंज होईल. कशामध्ये? सेलच्या स्ट्रक्चर मध्ये होईल आणि फंक्शन मध्ये. तो चेंज जो आहे त्याला काय म्हणायचं, डिफरन्सिएशन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, वन दॅट इज अ मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल, दिस सेल अंडरगोज चेंजेस. बघा, त्या सेल मध्ये काय चेंजेस होतील, व्हेन वी थिंक ऑफ द मेरिस्टेमॅटिक सेल, दिस सेल अंडरगोज चेंजेस. कुठल्या कुठल्या प्रकारचे चेंज होतात? फॉर एक्झाम्पल, बघा, सेल मध्ये बदल होतील. काय बदल होतील? साधं सिंपल आपण लक्षात घेऊया. सेल वॉल कशी होईल त्यांची, काल बघितलं, सेल वॉल कशी होईल, थिक होईल. बरोबर, सेल वॉल थिक होईल. त्याच्यामध्ये काय होईल, व्हॅक्युअल तयार झालेला बघायला मिळेल. बरोबर, व्हॅक्युअल तयार झालेला बघा. सायटोप्लाझम काय असेल, ग्रॅन्युलर, लेस ग्रॅन्युलर असेल. बरोबर, सिक्रेटरी सायटोप्लाझम आपल्याला असलेला आहे. And such kind of the change is nothing but the, so for a cell may be a parenchyma cells. बरोबर, ही काय असेल, parenchyma. बरोबर, parenchyma cells. Meristematic cells are converted into the parenchyma cells. बरोबर, meristematic tissue is converted into the parenchyma tissue, and this process of a change of meristematic cell into the parenchyma cell is nothing but the differentiation. Clear? त्याला काय म्हणायचं, डिफरन्सिएशन. याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये काही. Then we can consider physiological change is there. Physiological change होईल. Structural component will change in many different ways. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असल्या पाहिजे. Again we can say parenchyma may be of a different type. वेगळ्या प्रकारचे पॅरेंकायमा तुम्हाला तयार झालेले बघायला मिळतील. सो मेरिस्टेमॅटिक टिश्यू गिव्स राइज टू द डिफरंट काइंड्स ऑफ द पॅरेंकायमा.
वेन वी हॅव अ हायड्रोफाइट्स, ठीक आहे, हायड्रोफाइट्स असते पाण्यामध्ये असणारे ट्रान्सफर, त्याच्यामध्ये फ्लोटिंगसाठी काय लागतं, एअर लागतो. पॅरेंकायमा कॅन बी कन्वर्टेड इनटू द एरेनकायमा, बरोबर, एरेनकायमा म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल इज कन्वर्टेड इनटू द एरेनकायमा. ओके. क्लोरेनकायमा, क्लोरोफिल पिगमेंट जास्त असते. आता इथं व्हॅक्यूम मी मोठा दाखवला, पण त्याच्याऐवजी काय असते, क्लोरोप्लास्ट जास्त असते. नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट विल इन्क्रीज अँड दॅट विल बी कन्वर्टेड इनटू द क्लोरेनकायमा, बरोबर. तर अशा वेगळ्या पद्धतीच्या पॅरेंकायमा टिश्यू मध्ये जर आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू कन्वर्ट झाला तर दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन, त्याला काय म्हणायचं, डिफरन्सिएशन असं साधं. ओके. आता बघा, हा जो पॅरेंकायमा आहे, दिस पॅरेंकायमा कॅन बी कन्वर्टेड इनटू द मेनी डिफरंट सेल्स. लक्षात ठेवा, पॅरेंकायमा किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून अजून काय तयार होईल बघा. मेरिस्टेमॅटिक टिश्यू विल गिव्ह राईज टू, बघा, मेरिस्टेमॅटिक सेल काय काय, इट विल गिव्ह राईज टू द पॅरेंकायमा, बरोबर, पॅरेंकायमा. इट विल गिव्ह राईज टू द कोलेनकायमा, कोलेनकायमा cells. It will give rise to the sclerenchyma, बरोबर. It will give rise to the trachees. बरोबर आहे, ट्रॅकीज तयार करतील. ह्या काय तयार करतील, वेसल्स तयार करतील, बरोबर. ह्या काय तयार करतील, सीव सेल्स तयार करतील, बरोबर. ह्या काय तयार करतील, इपिडर्मल सेल्स तयार करतील, epidermal cells. These all are formed from the one type of a cell, that is a meristematic cells. And this formation of these different kinds of cells from the single cell is the structural and functional change. तो change कसा आहे, structural आणि functional change आहे. And therefore that can be considered as a differentiation. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, डिफरन्सिएशन असं म्हणायचं. क्लियर, लक्षात राहील डिफरन्सिएशन. ओके. What happens in the another case, that is the de-differentiation. दूसरा कॉन्सेप्ट काय आहे, de-differentiation. बघा, डिफरन्सिएशनचा उलट कॉन्सेप्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो, de-differentiation. कंपॅरिझन साठी मी टेस्ट ठेवणार आहे, डिफरन्सिएशन. बघा, डी डिफरन्सिएशनला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, एकाच वाक्यामध्ये, परमनंट सेल रिगेन इट्स मेरिस्टेमॅटिक ability. Merisematic ability, or you can say permanent tissue regain cell division ability. That's it. ठीक आहे, सेल डिव्हिजनची ability आपल्याला त्याच्यामध्ये आलेली बघायला मिळते. जी लॉस झालेली सेल ability होती, बरोबर, लॉस ऑफ सेल डिव्हिजन ability. ठीक आहे, ती काय झाली, रिगेन झाली. लक्षात ठेवायचं, एक शब्द महत्वाचा आहे, रिगेन. म्हणजेच काय होईल, आता तेच एक्झाम्पल आपण बघूया. एक सेल होती, ती कशात कन्वर्ट झाली, पॅरेंकायमा, मेरिस्टेमॅटिक, बरोबर. आणि हे काय होती, पॅरेंकायमा, बरोबर, पॅरेंकायमा. आता ह्या पॅरेंकायमाचं कन्वर्जन कशात होणार आहे बघा, पॅरेंकायमा विल बी कन्वर्टेड इनटू द मेरिस्टेमॅटिक. इकडे बघा काय, पॅरेंकायमा विल बी कन्वर्टेड इनटू द मेरिस्टेमॅटिक टिश्यू, अँड दिस प्रोसेस, रिव्हर्स प्रोसेस, इज कॉल्ड एज अ डी-डिफरन्सिएशन. हे काय होतं, इकडे बघा, हे काय होतं, डिफरन्सिएशन.
बरोबर, differentiation, meristematic to parenchyma. Now parenchyma is converted into the again meristematic, and therefore this is the differentiation. बरोबर, differentiation. Many times what happens, there is a need of a cell division for some kind of a condition or some kind of a purpose. काही गोष्टींसाठी आपल्याला काय लागतं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू जो आहे तो तयार करावा लागतो. पॅरेंकायमा तयार असतो तिथं, पण मेरिस्टेमॅटिक टिश्यू नाहीये. पण मेरिस्टेमॅटिक टिश्यूची तिथं गरज आहे. अशा वेळेस पॅरेंकायमा सेल्स आर कन्वर्टेड इनटू द मेरिस्टेमॅटिक सेल. बरोबर, आता बघा, there is a many different kinds of the tissue which are dedifferentiated. For example, interfascicular cambium. आठवत असेल तुम्हाला तर बघा काय, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम कशापासून तयार झालेला असतो, रे सेल्स पासून तयार झालेला असतो. काय, मेड्युलरी रेज असतात. बरोबर, आता तेच आपण कसं तयार होतं तर पुन्हा एकदा रिवाइज करून बघूया. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम बघा, इथे एक व्हॅस्क्युलर बंडल आहे. बरोबर, आणि इथे एक व्हॅस्क्युलर बंडल आहे. बरोबर, हे अशा पद्धतीचा स्ट्रक्चर आहे. बरोबर, इथं व्हॅस्क्युलर बंडल्स मी 4 काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा, याच्यातले 2 फक्त कन्सिडर केले, असा ऍक्सिस घेतला आणि त्याच्यातले 2 फक्त कन्सिडर केले. बरोबर, या व्हॅस्क्युलर बंडल मध्ये काय असतं, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे. बरोबर, व्हॅस्क्युलर कॅम्बियम ओपन टाइप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स आहे. इथं कॅम्बियम आहे. बरोबर, त्याला काय म्हणायचं, व्हॅस्क्युलर कॅम्बियम. बट हियर इज नो कॅम्बियम, but there is a need of a cambium. So what happens, some of the cells, इथं काय असतात, parenchyma cells. बरोबर, या parenchyma cells, इकडे parenchyma cells. Some of the cells comes forward and undergoes a dedifferentiation. काय होतात त्या, dedifferentiate, and therefore they form a cambium here, and this is called as a interfascicular cambium. त्या cambium ला काय म्हणतो आपण, interfascicular. What happens then now? This has an ability to give rise to the parenchyma. च्या सेल्सच्या मध्ये कसली ॲबिलिटी येते, सेल डिव्हिजनची ॲबिलिटी येते आणि पॅरेंकायमा तयार केलेला बघायला मिळतो. आणि therefore there is a secondary growth. So interfascicular cambium is responsible for the secondary growth. ठीक आहे, सेकंडरी ग्रोथ करण्यासाठी इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. अगेन कॉर्ड कॅम्बियम is also a type of a dedifferentiated tissue. तो कसला टिश्यू आहे बघा, 2 टिश्यू आपल्याला लक्षात येतील. कुठला, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम and the cord cambium. These both are the dedifferentiated tissue. हे कसले आहेत, dedifferentiated tissue असलेले बघायला मिळतात. नाव ठीक आहे, लक्षात आलं. नाव what happens, dedifferentiated again converted into the permanent. बघा काय होतं, डिफरेंशिएटेड आहे. आता हे कायम ऍक्टिव्ह राहतील का, नाही, ते पुन्हा काय होतात, त्यांची ऍक्टिव्हिटी, त्याला म्हणायचं रिडिफरेंशिएशन. त्याला काय म्हणायचं, डिफरेंशिएशन, रिडिफरेंशिएशन. बघा ठीक आहे, साधं सिंपल आपल्याला असलेलं बघा मिळतं. याच्यामध्ये काही लॉजिक काय नाही. याच्यामध्ये काय होतं, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस होतात. आता इथे काय झालं, परमनंट चेंज झाला, पॅरेंकायमा काय झाला, पण पॅरेंकायमा मध्ये सेल डिव्हिजनची ॲबिलिटी होती का, नाही, ती पुन्हा आली. मग पुन्हा काय झालं, त्याच्या सेलची सेल वॉल थिन झाली. बरोबर, त्याच्यामध्ये व्हॅक्युअल नष्ट झाला, त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम तयार झाला आणि नंतर पुन्हा काय झालं, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार झाला आणि सेल डिव्हिजनची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये इस्टॅब्लिश झाली. आणि ती इस्टॅब्लिश झालेली पुन्हा काय करणार, नवीन सेल तयार करणार. ह्या काय झाला, डिफरेंशिएटेड सेल्स आहे. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम काय, डिफरेंशिएटेड आहे. देन दिस इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम गिव्स राइज टू द पॅरेंकायमा, दॅट इज अ रीडिफरेंशिएशन. पॅरेंकायमा टू इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, पॅरेंकायमा टू कॅम्बियम, कॅम्बियम टू पॅरेंकायमा. बरोबर, तर अशा पद्धतीने आपल्याला रीडिफरेंशिएशन सुद्धा झालेलं बघायला मिळतं. अनदर
concept we have to discuss here is the दूसरा कॉन्सेप्ट आपल्याला याच्यानंतरचा आहे, दॅट इज द रीडिफरन्शिएशन. रिगेनिंग ऑफ द परमनंट फंक्शन ऑफ द टिश्यू असंच आपण म्हणूया. किंवा आपण वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करूया. रीडिफरन्शिएशन काय? रीडिफरन्शिएशन साधं सिंपल आपल्याला असलेलं बघायला मिळेल. रीडिफरन्शिएशन डिफरन्स किंवा डिफरन्शिएटेड सेल्स. डिफरन्शिएटेड सेल्स loses capacity of cell division. Capacity of cell division. लक्षात ठेवायचं. एवढी साधी सिंपल डेफिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. दिस इज द रीडिफरन्शिएशन. बरोबर. रीडिफरन्शिएशन काय आहे? डिफरन्शिएटेड सेल loses its original capacity, that regain the capacity, and therefore they becomes again permanent. बघा साधं सिंपल. मी आता इथं फ्लो चार्ट मध्ये दाखवणार आहे या प्रोसेस सगळ्या. पॅरेन्कायमा सॉरी मेरिस्टेमेटिक cells divides. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज असते डिव्हिजनच्या. इट विल बी कन्वर्टेड इनटू द parenchyma. No division. Division होते का? This process is the differentiation. बरोबर? Differentiation. So these differentiated cells undergoes again the capacity, regain the capacity of the cell division, and these are the cambium working. It can divide, so divides. It is a differentiation. बरोबर? Differentiation. Then what happens again? This cambium is converted into the again parenchyma. बघा, cambium कशात कन्वर्ट केला? parenchyma मध्ये कन्वर्ट केला. parenchyma. बरोबर? parenchyma. So no division, and it is a redifferentiation. क्लियर? गोष्टी लक्षात आल्या कशा होतात त्या? तर ही प्रोसेस आपल्याला महत्वाची. म्हणून डिफरन्शिएशन, डिफरन्शिएशन, रीडिफरन्शिएशन. म्हणजेच काय? अजून काय म्हणता येईल याला? बघा इकडे बघा काय होते? कॅम्बियमचं कन्व्हर्जन कशात होतं? पॅरेन्कायमा. इथे सुद्धा रीडिफरन्शिएशन म्हणा. किंवा दोन्ही मध्ये जर अल्टरनेट करायचं झालं तरी पण आपल्याला बरोबर काय होईल? इकडे बघा. मेरिस्टेमॅटिक सेल्स कन्वर्टेड इनटू द parenchyma. Parenchyma cells are converted into the meristematic, that is a cambium. बरोबर ना? And again cambium is converted into again parenchyma. या तीन प्रोसेस आपल्याला एकाच याच्यामध्ये सुद्धा दाखवता येतील. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लियर? सो वॅस्क्युलर बंडल्स सो फॉर्म. नवीन पॅरेन्कायमा कुठे प्रेझेंट असतो? वॅस्क्युलर बंडल मध्ये प्रेझेंट असतो. सो वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट इन द प्लांट आर द secondary structures or secondary cells
and those are nothing but the redifferentiated parenchyma. ते कसे असतात redifferentiated cells असून ते आपल्याला मिळतात. Clear? So these are the three different concepts we have to discuss. Clear? So this is about the differentiation, redifferentiation and dedifferentiation. Okay? Clear? We'll stop here.